पहिला बॉल विशाल तयार आणि पहिलाच बॉल चेंडू हवेत क्षेत्ररक्षक आहे इनफिल्डच्या आतमध्ये पकडला झेल विकेटचं पतन पहिला धक्का लागतोय टीम 50 टच वॉरियर्सच्या संघाला डीजे अद्वैत थँक्यू डीजे चांगला चेंडू आणि तितकाच सन्मान दिला इथे विजय याकडून यावेळी मात्र एका रनेनी स्कोअर बोर्डची ओपनिंग झालेली आहे नक्कीच धाव फलकाचा श्री गणेशा होतोय एक धाव स्कोर बोर्डवरती लागली जाते चांगला चेंडू पहिल्या विकेटचं पतन झालं त्यानंतर डिफेन्सिव्ह मोड मध्ये नक्की जो मोमेंटम असतो विजय दादा तो शिफ्ट करण्याचा गरज असतो आणि विजय याच्यात महातर आहे त्यांची तरबेज आहेत एक धाव आपण धाव फलकावरती पाहतोय यावेळी स्ट्रायकर एंडवरती अमोल सामना विशाल याचा चेंडूवरती पुन्हा एकदा चांगला चेंडू टोलावून काढलेला एक रनावरती संतुष्टी यावेळी मात्र विशाल याचं करावं एवढं कौतुक कमी पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट काढली पुढच्या दोन्ही चेंडूंवरती बॅक टू बॅक एक रन फलंदाजाला जागीच खेळवून ठेवायचं काम केलेलं आहे एक चांगल्या पद्धतीची क्रिकेट चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि फलंदाजी मार्कवरती सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते पाहूया पुढचा चेंडू चौथा चेंडू विशाल याचा सामना करतील विजय यावेळी मात्र टप्प्यात कार्यक्रम होतो की काय आणि वन बाउन्स चौकार इथे मात्र थोडीशी गफलत झालेली आहे आणि गफलतीला थँक्यू डीजे धावसंख्या पोहोचली आहे 6च्या घरात विशालाचा पुढचा चेंडू पुन्हा एक नजाकत भरा शॉट एक चांगली नजाकत एक टप्पा लावताना ब्लेड फक्त ओपन केलेला आहे प्रयत्न होता परंतु पंच टायटॅनिक पोज मध्ये दर्शवतायत व्हाईट बॉल नक्कीच गांडूळ खत प्रकल्पाचे ते सर्व आहेत परंतु या ठिकाणी सुपल्याचा वापर करतायत बघा सुरुवात चांगली झाली होती पहिल्या चेंडूवरती विकेट नंतर बॅक टू बॅक 2 धावा त्यानंतर टप्प्याचा खेळ बदललेला आहे यावेळी मात्र निर्धाव चेंडू काढण्यामध्ये विशालला यश आलेलं आहे पहिल्या षटक्याचा अखेरीस धाव संख्या जाते 1 11 11 धावसंख्या आपण पाहतोय एक गडी बाद आहे गोलंदाजीसाठी नक्कीच दुसरं षटक हाताळण्यासाठी सुरेश भाईगडे उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज परंतु त्याच्या समोर ज्या जोडीने पहिला विकेट आला त्यानंतर इनिंग्स बिल्ड करण्याचा प्रयत्न केला 11 धावा स्कोर बोर्डवरती आतापर्यंत लावल्या दोन्ही बॅटर आता सेट झाले आहेत त्याने अंदाज नक्कीच खेळपट्टीचा पाहिला गेलाय पहिला पण जर संध्याकाळचं सत्र होतं विजयदादा त्यावेळेस खेळपट्टी बॅटिंग साईडनं खूप चांगले सेट देत होता परंतु यावेळेस मात्र बॉलिंग साईडला थोडीशी लाईन बद्ध गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर सूर्या मिस्टर 360 नावाने देखील चर्चेत आहे परंतु गोलंदाजीमध्ये वेग आहे व्हेरिएशन आहे ऑफ कटर लेग ब्रेक याच्यावरती चांगला वापर यावेळी स्ट्रायकर एंडवरती आहे अमोल सूर्या यांचा पहिला बॉल फेस करतील पहिलाच बॉल निघून जाईन खणखणीत प्रहार डीप मिड विकेट क्षेत्राबाहेर षटकार
चेंडू होता आणि वेळ लागला नाही फलंदाज अमोल याला लाईन लेंथ पिक करायला आणि त्याला फेकून दिला डीप विकेट सीमारेषा बाहेर षटकार. पुढचा बॉल फुलटॉस. यावेळेस मात्र चेंडू मिस होतोय. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक संपूर्ण समर्पण देतोय. नक्कीच पंचांचा इशारा येतोय नो बॉल. इट्स अ बी मट. दंडित केले पंचांनी. नो बॉलचा इशारा येतोय म्हणजे हा फ्रीडचा चेंडू असणार आहे. फ्रीडचा चेंडू आहे म्हणजे अमोलनं ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला आहे त्याला हात खोलण्यास अजून देखील मोकळी भेटणार आहे फ्रीडचा चेंडू. बघा तुम्ही अशा पद्धतीची खेळी करता, पुढच्याला एक चान्स देता आणि या चान्स फ्रीडचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर षटकार. डीजे अद्वैत. पत्तन इथे झालेला आहे. सुरुवातीला जेव्हा पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धावसंख्या होते ती जाऊन 25च्या घरात पोहोचते. यावेळी अपील झालेला आहे. पंचाकडे अपील होती परंतु पंच वाईड बॉल दर्शवत आहेत. उत्कृष्ट दर्जाचा पंचांचा डिसिजन पाहतोय. पंच आमचे चोख आहेत. थोडंसं महागडे षटक होत असताना आपण पाहतोय सुरेश यांचं पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर एक धाव, तदनंतर नो बॉल आणि षटकार आणि हा देखील वाईट बॉल. पुढचा बॉल कशा प्रकारे हाताळला जाईल कारण की दोन बॅट्समन सेट झाले आहेत. सुरेशचा पुढचा बॉल सामना करेल अमोल. यावेळी पुन्हा एकदा अपील. एक चांगला डॉट बॉल काढण्यामध्ये आता मात्र सुरेशला यश आलेलं आहे. कमबॅक करताना सुरेश इथे दिसत आहे. धावसंख्या झाली आहे 26 वरती आपण धाव फलक पाहतोय. सुरेश आणि स्लोवर चेंडूचा वापर केला यावेळेस. वेगावरती नियंत्रण. यावेळेस पूल केलेला करण्याचा प्रयत्न. शॉर्ट टर्म पूल. चेंडू मात्र जाईल मिड विकेट रिजन मध्ये. एकच धाव इथे अर्जित केली जाईल. पहा एक षटकार मारला तदनंतर स्ट्राईक रोटेट करण्याचं हे सामंजस्यपणाचा खेळ आहे विजय दादा. याला सेन्सिबल क्रिकेट म्हणतात. जेव्हा बॅक टू बॅक आपल्याला बिग हिट भेटत असतात आणि त्यानंतर जर अवघड बॉल आला तर तो त्या पद्धतीने खेळून काढायचा आणि मोमेंटम कॅरी करायचा. एक चांगली खेळी इथे म्हणता येईल. पुढचा चेंडू सुरेश याचा. एकदा हवेमध्ये चेंडू. यावेळी मात्र नक्कीच पंचाने नोट आउट दर्शवला आहे. कॅच कॅरी केला होता परंतु कॅच अति घाईमध्ये ड्रॉप होतोय. सुरेश कडून चुकी होते. नक्कीच एका चांगल्या खेळाडूचा कॅच ड्रॉप होतोय. आता म्हणतात अतिघाई संकटात नाही, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. ब्रेक मारायचा होता पण चुकून एक्सिलेटर वरती पाय पडला. या पद्धतीचं काहीतरी चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कॅच ड्रॉप नंतर क्षेत्ररक्षकाच्या उजव्या बाजूला चेस तो जाईपर्यंत चेंडू निघून जातोय. वन बाउन्स ओव्हर दी रॉप. चौकार. वेलकम डीजे. हम मुझे प्यार हुआ अल्लाह मियां हम मुझे प्यार हुआ. चांगली खर्चिक ओव्हर म्हणावी लागेल. धावसंख्या आपण पाहतोय 10 फलकावरती 31 धावा फलकावरती पाहतोय. चांगला काउंटर अटॅक पाहायला मिळतोय. चांगली विकेट गेली होती परंतु तदनंतर चांगला काउंटर अटॅक 15+ या संघाचा. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या होती 11. त्यानंतर मात्र दुसरं षटक 20 धावांचं आलंय. फार मोठं षटक म्हणता येईल आणि धावसंख्या पोचते 31च्या घरात 3-1. पुढचं षटक तिसरं षटक. यावेळी मात्र एक हाफ चान्स होता. थोडा अवघड होता. प्रयत्न केलेला पण प्रयत्नांना यश नाही आलं आणि एक धाव घेण्यामध्ये वैभव संघाची वैभव पाठीमागच्या मॅचचा सामना यावेळेस ब्लॉक करण्याचा प्रयत्न. तितकासा चेंडू बॅटवरती आला नाही. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत अतिशय गतीने वेगाने स्वार होऊन ही धाव कंप्लीट केली जाते.
चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येईना येईपर्यंत अतिशय चित्राच्या चपळाईने दोघे धावतायत. वैभव यांनी चांगला कमबॅक करून दिला आहे. या अगोदरचं षटक थोडंसं महागडं ठरलं, त्यानंतर कमबॅक करणारं षटक आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत दोन्ही चेंडू सुरेख हाताळले आहेत. अगदीच तुमच्या मताची सहमत. ज्या पद्धतीची शेवटचं षटक होतं त्याबरोबर कम्पेअर केलं तर हे एक चांगलं षटक आतापर्यंतचा. तिसरा बॉल आहे, पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव, त्यानंतर 2, आणि यावेळी मात्र एका धावेवरती संतुष्टी मानावी लागणार आहे. नक्कीच आदित्य याचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी बाउंड्रीच्या जवळ उभे होते, परंतु तिथून धाव अगदी जाऊन चेंडू फेकी करतोय. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय त्याचं. वैभवाच्या 3 चेंडूवर आतापर्यंत फक्त 4 धावा आलेल्या आहेत. हा 4था चेंडू. यावेळी पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू या आणि एक चांगला असा कॅच. क्या बात है. विशाल गुंजाळकर यांच्या माध्यमातून एक चांगला कॅच, एक चांगलं सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळतंय आणि विकेटचं पतन होतंय. डीजे स्पीडअप आपली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. पुढचा फलंदाजी मार्कवरती पुढची खेळी करायला येईल, त्यामुळे कुठलेही आपल्याला वेळ घालवायची नाही. स्वप्नील माने एक मोठं नाव. स्वप्नील यांना निवेदन आहे, चला थोडं स्पीडअप घ्या स्वप्नील. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आले आहेत. नक्कीच एक मोठा झटका लागलाय. विशाल गुंजाळकर चुकी करत नाहीयेत. वैभवचा पुढचा बॉल, यावेळेस बॅट स्विंग मोठ्याने, चेंडू जातोय तोट्याने, कमबॅक करून दिला आहे संघाची वैभव. मैदानाच्या आतमध्ये उत्कृष्ट अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. आपल्या गोलंदाजीच्या भात्यामधील प्रत्येक चेंडू चोख पद्धतीने हाताळताना आपण पाहतोय. पहिला चेंडू शॉट होता, त्यानंतर अगदी पायाजवळ फेकला. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा शेका. बॅट स्विंग मोठ्याने, काहीच समजलेलं नाहीये. नक्कीच चांगला एफर्ट राहिला पाठीमागे यष्ट्यांच्या, आणि हा देखील निर्धावाचा चेंडू येतोय. या षटकाची होते सांगतात धावसंख्या आपण स्कोर बोर्डवरती पाहतोय जाऊन पोहोचते ती म्हणजे 35. नक्कीच वैभवचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने मॅचची सुरुवात झाली होती सर, पहिल्याच षटकामध्ये 11 धावा, त्यानंतर 20 धावांचं षटक आलं, त्यानंतर वैभव नावाचं एक वादळ आलं. त्या वादळाने फक्त 4 धावा दिल्यात आणि एक महत्वाची विकेट काढली आणि मोमेंटम शिफ्ट करायचं काम इथे वैभवने केलेलं आहे. जय 11च्या बाजूने. नक्कीच जय 11च्या बाजूने चांगलं काम केलं आहे. जय 11 संघासाठी माननीय बजरंगजी केसरे साहेब यांच्याकडून हॅट्रिक साठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. चला पुढचं आपण लवकरात लवकर स्पीडअप घ्यायचं आहे. जय 11 तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, निवेदन आहे की आपल्याला उर्वरित सामान पुनश्च वेळेत संपवायचं आहे. गोलंदाजी मार्कवर विनोद आलेत गोलंदाजीसाठी. चला स्पीडअप राहणं गरजेचं आहे. पंच सातत्यानं कॉल दिला जाणार नाहीये. स्पीडअप घ्यायचा आहे विनोद प्लीज. विनोद पहिला चेंडू. विनोदचा पहिलाच बॉल, यावेळेस स्टेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु तो बनेल दर्शक. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार, चांगला फटका पाहायला मिळाला. बॉल पाहिला की स्लॉट मध्ये आहे, त्याला फेकून दिला काऊ कॉर्नर रिझन मध्ये. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चांगला फटका पाहायला मिळतोय. आपण रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहतोय, उत्कृष्ट दर्जाचं रिप्ले टेलिकास्ट, आणि पाहायला गेलं तर स्लॉट मध्ये होता. आणि अमोल कोणती चुकी करत नाही. अमोलचा आता खेळ बहरलेला आहे, कारण की त्याने ज्या पद्धतीने या इनिंग्सला बिल्ड केला आहे, पार्टनरशिप बिल्ड केली आहे, आणि या खेळपट्टीचा जसा त्याने अंदाज घेतला आहे त्या पद्धतीची त्याची उत्कृष्ट दर्जाची आपण बॅटिंग पाहतोय. कारण की विनोद जसा आला तसा पहिल्या चेंडूवरती त्याने घनघनातील वार केला. पुढचा बॉल, धावसंख्या पोचलेले 39. यावेळी मात्र विनोदचं कौतुक करावं लागेल. एक चांगला कमबॅक. पहिल्याच चेंडूवरती 4 धावा, त्यानंतर निर्धाव चेंडू विनोदने काढलेला आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला विनोदचा तिसरा चेंडू. चांगला चेंडू टोलावून काढलेला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव काढण्यामध्ये यश आलेलं आहे आणि एका धावेवर संतुष्टी मानावी लागणार आहे. आणि एका या धावेने धावसंख्या जाऊन पोचते 40. 4वर 0. 40 धावसंख्या आपण स्कोर बोर्डवरती पाहतो. क्षेत्ररक्षक होता पॉइंटचा, पण यष्टी रक्षक तेज आहे. लगेच चेंडूवरती जात आहेत, बॉल पकडतायत, फेकी करतायत. पुढचा बॉल, यावेळेस फुल टॉस, परंतु फुल टोल वसूल करता आलेला नाहीये. आणि आरके यांचं उत्कृष्ट दर्जाचं अप्रतिम
क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. एका धावावरती समाधानी मानावे लागेल बॅट्समन स्वप्नील याला. पुढचा बॉल नक्कीच अमोल स्ट्राईक वरती आहे, चांगल्या रिदम मध्ये आहेत, परंतु त्यांच्या पुढे कडवं आव्हान असेल, कारण की विनोद तात्या यांनी नक्कीच चांगला कमबॅक केला आहे आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी. चला लवकर स्पीडअप घ्यायचं आहे. स्वप्नील यांना निवेदन असेल थोडं रनअप घ्या, रनअप घ्या. बॅट चेंज करायची आहे पण रनअप घ्या सर. अमोल अमोल आता पूर्णपणे सेटमध्ये आपल्या फॉर्ममध्ये आतापर्यंतचा सामना त्यांनी कॅरी केलेला आहे. विनोद याचा पुढचा चेंडू सामना करेल. अमोल यावेळी फुलटॉस चेंडू, मात्र ते क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल असेल आणि पाहूया तर थोडीशी गपलत झाली आहे. नक्की संपूर्ण एफर्ट लावला होता वैभवने, डाय मारली होती बॉलिंगसाठी बॅट्ससाठी, आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षणामध्ये देखील अप्रतिम दर्जाची कामगिरी आपण वैभवची पाहतोय. पुढचा बॉल अगदी सातत्यानं लोअर फुलटॉस वापर करता. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक ठेवलाय. विशाल त्याच्या मागे धावताय त्या ठिकाणी दोघे जण अतिशय वेगाने, खास करून स्वप्नील चांगल्या पद्धतीने धावतोय. बाउंड्री निश्चित अडवली गेली आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच सुंदर अशी फेकी. 2 धावावरती समाधानी मानावी लागेल बोथ दी बॅट्समन. एक चांगली फील्ड सजवली आहे, कारण तिथेच वरती एक कॅच लपकला गेला. इथेच जर तो फिल्डर नसता तर नक्कीच सर या चेंडूवरती 4 धावा आल्या असत्या. आताच्या 2 धावा आहेत. धावसंख्या आपण 45 पाहतोय. 45 उत्कृष्ट दर्जाचा कमबॅक केला आहे टीम जय 11 या संघाने. दुसरं षटक महागडं ठरलं होतं, परंतु त्यानंतर वैभव यांचं कमबॅक करणारं षटक आणि त्यानंतर विनोद यांचं उत्कृष्ट दर्जाचं षटक. सार्थक सुतार गोलंदाजीसाठी आपण पाहतोय, कारण की धावसंख्या आतापर्यंत रोखल्या गेल्या. सार्थक यांना बोलवलं गेलं आहे. स्लोवर चेंडू चांगले हाताळतात, लेग ब्रेक ऑफ ब्रेक देखील चांगला वापर करतात, परंतु ही खेळपट्टी वेगळी आहे. मालदन गावची माती म्हणजे सगळ्यांशी नाती जोडते. सागर वर्सेस स्वप्नील, पहिलाच चेंडू आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव काढलेली आहे आणि मला वाटतं एका धावेवरती संतुष्टी मानावी लागणार आहे. सार्थक सुतार एक चांगल्या पद्धतीची ओव्हर मागच्या सामन्यामध्ये देखील सार्थकने हाताळली होती आणि तशीच सुरुवात देखील या सामन्यामध्ये केली आहे. पहिल्या चेंडूवरती फक्त 1 धाव काढण्यामध्ये यश काढलेलं आहे. आता मात्र सीट बॅटर समोर उभा आहे अमोल, ज्याने घातक प्रहार केलेला आहे. सार्थक याचा दुसरा चेंडू. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, परंतु स्लोवर चेंडू. नक्कीच फलंदाजाला काही समजलेला नाहीये. यावेळेचा चेंडू जर आपण पाहतोय रिप्ले टेलिकास्ट वरती स्लोवर फेकला होता, त्याचबरोबर लेग ब्रेक देखील होता. हलकासा मुवमेंट पाहतोय, मॉइश्चरचा इथे इफेक्ट होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना आपण पाहतोय सार्थक याला, कारण की ज्यावेळेस पेसर आले आहेत तेच गतीचे गोलंदाज आले आहेत, त्यांना मार पडलेला आहे. सार्थकचा तिसरा चेंडू. वा, कुलीगत धोका. पहिला चेंडू, तिथे 1 धाव, त्यानंतर 2 धोके. नक्कीच बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट येत आहेत. चांगली गोलंदाजी. ज्या पद्धतीने वैभवने लय पकडून दिली होती त्याच पटरीवरती विनोद चालाने आता सार्थक देखील आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षण आहे त्याच्या उजव्या बाजूला, चेज राहील, तो धावते, परंतु बॉलने थोडीशी मुवमेंट बदलली आणि नक्कीच एकाच धावेवरती समाधानी मानावी लागेल. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राहिली आहे. सातत्याने पूलसाठी जात आहेत अमोल, परंतु पूल हा फटका त्यांचा फेवरेट फटका आहे, परंतु पूल या फटक्यासाठी त्यांना थोडंसं माघार घ्यावी लागते, कारण की स्लोअर चेंडूचा चांगला वापर. परंतु स्वप्नील यांच्या समोर कशी रणनीती आखली जाईल, कारण की सार्थक यांनी आतापर्यंत चांगले 3 चेंडू हाताळलेले आहेत. सार्थक स्वप्नील S1 S2. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात, पण थोडीशी गपलत झालेली आहे. नक्कीच चांगला एफर्ट राहिला आरके यांचा. कॅच ड्रॉप होते, परंतु खासा फरक पडणार नाही. 2 धावाचे ते या चेंडूवरती. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी. आतापर्यंत स्वप्नील यांना पाहायला गेलं तर फुटवर्कचा अभाव आहे. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क जितकं गरजेचं असतं तितकंच खेळामध्ये फुटवर्क देखील गरजेचं असतं. आतापर्यंत चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग मोठ्याने, अगदी शक्तिमान सारखे गोल गोल फिरले होते. शक्तिमान शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हा देखील चांगला चेंडू हाताळला गेला आणि षटक जे होते सांगता धावसंख्या आपण पाहतोय जाऊन बसते ती थेट 50-51 धावांचं लक्ष असेल टीम जय 11 या संघाला. आणि चला स्पीडअप घ्यायचा आहे. जय 11 लाईनअप मध्ये लगेचच यायचं आहे आणि आपले दोन्ही ओपनिंगचे फलंदाज पाठवायचे आहे. टीम 50+ वॉरियर तुम्ही देखील स्पीडअप न यायचं आहे आणि क्षेत्ररक्षण सजवायचं आहे.
चला सामना पुढे स्पीडअप करायचा आहे, थोडाही वेळ नाही घालवायचा आहे. जय 11 यांना निवेदन असेल. सार्थक यांनी कमबॅक करून दिले जय 11 साठी. काय विचारताय ते? चला मॅचला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत. धावफलकावरती धावसंख्या बनवलेत 50 आणि जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता आहे. चला आता ही मॅच चालू होते, तत्पूर्वी एक अनाउन्समेंट. चला सामना सुरू होतोय, तत्पूर्वी एक अनाउन्समेंट. पुढचा जो उद्याच्या दिवसाचा पहिला सामना आहे तो बरोबर आजचा, माफी असावी, आजच्या दिवसाचा पुढचा सामना जो असेल म्हणजेच उद्या जो चालू होईल, पहिला चेंडू, चांगला असा चेंडू, पहिल्या चेंडूवरती 1 धाव. तर अनाउन्समेंट होती की आजच्या दिवसामधील जो पहिला सामना असेल तो बरोबर दुपारी 3 वाजता चालू होईल. 3:01 जर लेट झाला तर पेनल्टी ॲप्लिकेबल असेल. दुसरा चेंडू, एक चांगल्या पद्धतीचा गोलंदाजी, चांगल्या पद्धतीची फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालंय. चला स्पीडअप घ्यायचंय, स्पीडअप घ्यायचंय सामना. पहिला बॉल डिफेन्स केलाय, क्षेत्ररक्षक पॉइंटचा येतोय वेगाने, परंतु बॉल पर्यंत पोहोचत नाहीये. या ठिकाणी अजून देखील 1 धाव फलकावरती लावली जाते. धावसंख्या आपण पाहतोय 2 आकड्यावरती 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन्ही बॅट्समन एका बाजूला मयूर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मिस्टर स्काय 360 चा बादशाह सूर्या. फटका हा देखील लॉफ्ट केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी, त्यामुळे कोणताही डेंजरस धोका नाही टीम जय 11 संघाला, परंतु उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी राहिली आहे
गोलंदाज रमेश याच्या माध्यमातून पहा दोन्ही बंधू आहेत. एका बाजूला रमेश आहे, एका बाजूला सूर्य आहे. कारण की आपण इंटरनॅशनल लेवलला जर पाहिले गेले तर इरफान पठाण, युसुफ पठाण यांना पाहतो. त्याचबरोबर स्टीवा मॉर्कवा. यावेळेस सुपला शॉट, अतिशय उत्कृष्ट दर्जाचा फील्ड पोझिशन पाहिली आणि फेकून दिला 4 धावासाठी चौकार. नक्कीच मिस्टर 360 का बोललं जातं याचं कारण आहे की सूर्याची बॅट ज्यावेळेस चालते ना त्यावेळेस सुपला शॉट पाहायला मिळतो आणि यावेळेस नक्कीच सुपला शॉटचा चांगला वापर केला आहे. सेन्सिबल क्रिकेट म्हणता येईल. सुरुवात केली 1-1 धावाने आणि जेव्हा संधी मिळाली तेव्हा हात खुले केले आणि हा चौकार मिळवला. रमेश यांनी चांगली सुरुवात केली आहे. आता त्याला कमबॅक करावा लागेल. रमेश सामना करेल सुरेश. उत्कृष्ट असा टोला चेंडू. यावेळी मात्र चेंडू जातोय आकाशात. इथे आपला फिल्डर तैनात. यावेळी एक चांगले एफर्ट इथे पाहायला मिळेल आणि संघासाठी प्रशांत याच्याकडून एक चांगली फील्ड. नक्कीच त्याने आपल्या संघासाठी धावा वाचवलेल्या आहेत. इथे चांगलं फिटनेस, जर फिटनेस असेल ना सर तरच तुम्ही 3 धावा अशा पळू शकता. नक्कीच क्रिकेटमध्ये फिटनेस असणं गरजेचं आहे. तुमचे पाय जमिनीवरती ठेवून आकाशाची स्वप्न आपण पाहतो त्या पद्धतीनं क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला उभं राहायचं असतं आणि त्याचा चांगला वापर आपण या ठिकाणी करत असताना आपण संपूर्ण समर्पण पणाला लावताना आपण पाहतोय. चांगलं उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण रिप्ले टेलिकास्टवरती देखील पाहत असू शकता. प्लेअर ऑफ द तुम्ही राहा, तुम्ही चांगले प्लेअर ऑफ द मॅच देखील बनू शकता, मॅन ऑफ द मॅच घेऊ शकता. परंतु प्रत्येक खेळाडू हा महत्वाचा असतो. सांघिक खेळ आहे क्रिकेट आणि तिथे सगळ्यांनी आपलं संपूर्ण एफर्ट देणं गरजेचं असतं. पुढचा बॉल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे 10. एक चांगली सुरुवात झालेली आहे जय 11 साठी. चला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. 50+ वॉरियर तुम्हाला निवेदन असेल वेळेचा खेळ याचा पाठलाग आपण करतो आहोत. धावसंख्या आपण 10 पाहतोय, डबल डिजिट मध्ये धावसंख्या. आणि गोलंदाजीसाठी जो गोलंदाज आला आहे तो विवेक. फिरकीचा जादूगर, नक्कीच फिरकीचा जादूगर लाऊड अपील आणि यश प्राप्त होत आहे. फलंदाज बाद, बॅक टू दी डगआउट. एक मोठा झटका टीम जय 11 या संघाला. सुरेश या नावाचं वादळ परत असताना आपण पाहतोय. मोठा धक्का इथे भेटलेला आहे. पहिल्या चेंडूवरती विवेक, मास्टर विवेक यांनी महत्वाची विकेट काढलेली आहे. मास्टर विवेक म्हणावं लागेल कारण की या खेळपट्टीवरती सातत्याने प्रॅक्टिस राहिला आहे. प्रॅक्टिस सेशन ज्यावेळेस होत होते त्यावेळेस विवेक यांनी चांगले लेग ब्रेक आणि ऑफ ब्रेकचा चांगला वापर केला आणि याच्यावरती टीम 15+ वॉरियर गेली. कारण की हा गोलंदाज आपल्याकडे असणं गरजेचं आहे. याचं कारण म्हणजे जो फलंदाज लयमध्ये आहे, मालदन संघाचा मुंबईमध्ये पनवेल विभाग, भिवंडी विभाग या ठिकाणी नेतृत्व करत असतो त्यासारखा मोठा फलंदाज आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये फसवण्यात यश प्राप्त होते विवेकला. एक मोठा झटका लागतोय टीम जय 11ला. परंतु संघाचा कॅप्टन विनोद आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला स्पीडअप घ्यायचं आहे. 50+ वॉरियर तुम्हाला पुन्हा एकदा विनंती, निवेदन प्लस वॉर्निंग, कारण मगासपासून 2दा तुम्हाला निवेदन दिलेलं आहे सर. पुढचा चेंडू. यावेळी मात्र एक सेन्सिबल क्रिकेट, चांगला पद्धतीने टोला काढलेला चेंडू. विनोद यांनी त्यांचा टाइम घ्यायचं ठरवलेलं आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळायचा डिसिजन आहे त्यांचा, कारण कर्णधाराची भूमिका आहे ती योग्यरित्या पार पाडण्याचा एक कर्तव्य इथे दाखवताना. यावेळेस फटका पहा पुन्हा एकदा फसला आहे. लालच बुरी बला म्हणते तर ते इथे झालेलं आहे. लालची बॉल टाकला होता, व्हाईट बॉल होता आणि बॅट घेऊन आले पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, परंतु विनोद यांच्या विकेटचा पतन. दुसरा झटका लागतोय टीम जय 11 या संघाला. चला न्यू बॅटर स्पीडअप नाही यायचंय. चला न्यू बॅटर स्पीडअप करायचं आहे जय 11. बघा सुरुवात चांगली झाली होती. पहिल्याच षटकामध्ये 10 धावा आणि कोणती विकेट नव्हती, पण यानंतर विवेक
विकेट पडल्यानंतर मुवमेंट शिफ्ट करण्याचा हा प्रयत्न. सचिनजी काळे यांच्याकडून विवेक यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी आपण पाहतोय विवेक यांची. स्लोवर चेंडू यांचा सातत्याने वापर आणि त्यात यश आलेलं आहे. पुढचा बॉल यावेळेस फटका पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली. 1 बाउन्स कॅरी करेपर्यंत एकच धाव घेतली जाईल. नक्कीच मयूर यांनी या मॅच मध्ये आतापर्यंत पाहायला गेले तर पूर्ण खेळपट्टीचा अंदाज घेऊन सिंगल डबल वरती मॅच चालू ठेवलेली आहे, कारण की 2 मोठे झटके लागले आहेत आतापर्यंत टीम J11 या संघाला. आदित्य पुढचा बॉल फेस करेल. समोर असतील विवेक. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची वरची कडा लागते आणि चेंडू जाईल थर्ड मॅनच्या हातामध्ये. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षकापर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. पहा विवेकचं नाव विवेक आहे ना, तितकीच विवेकबद्ध गोलंदाजी विवेक यांची पाहतोय. शांत संयमी चेंडू हाताळले गेले. कोणताही वेगळा चेंडू टाकण्याचा प्रयत्न नाही, फक्त एकदाच ऑफ ब्रेकचा वापर केला. त्यानंतर चांगला चेंडू. चला न्यू गोलंदाज लगेच यायचा आहे, नवीन गोलंदाज. विवेक याची विवेक बुद्धी इथे पाहायला मिळाली. एक चांगल्या पद्धतीचा मोमेंटम त्याने त्याच्या संघासाठी आणलाय. चांगला मुवमेंट त्याच्या संघासाठी घेऊन येतोय, कारण की गरज होती आणि जी गरज महत्वाची होती ती म्हणजे एक चांगलं षटक येणं आणि विकेट्स येणं. 2 झटके लागले, खास करून विनोद यांची विकेट जाणं म्हणजे J11 संघासाठी डोकेदुखी होती आणि ही डोकेदुखी झंडू बॉम्ब लावून देखील जाणार नाहीये विजय सर. नक्कीच बरोबर बोलत, कारण सर 6 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा दिल्यात आणि मोठे 2 विकेट घेतलेत. हाच तो मोमेंटम. तो एकदा शिफ्ट झाला की अवघड होतं पुन्हा कमबॅक करायला पुढच्या संघाला. पाहूया तो आता कमबॅक होतंय का. तिसरा षटक. यावेळी मात्र एक मोठा टोला. नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री बाहेर षटकार येतोय. स्लोअर चेंडू होता. नक्कीच तुम्ही स्लोअर चेंडू टाकू शकता, कारण की स्लोअर चेंडूची गरज आहे, परंतु लाईन आणि लेंथ वरती चेंडू हाताळणं गरजेचं आहे. थोडासा शॉर्ट पिच चेंडू पाहायला मिळाला आणि त्याला फेकून दिला. स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर षटकार. सचिन मोरे यांच्या पहिल्या चेंडूवरती घणघणाती प्रहार पाहायला मिळाला. नक्कीच चांगली बॅटिंग पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाज आता आपल्या भात्यामधून कोणता तरी वेगळा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करेल, कारण की मॅच आतापर्यंत 50+ बाजूने चांगल्या पद्धतीने झुकलेली आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल, त्याला पुन्हा एकदा फेकून दिला आहे. लांबच लांब षटकार. यावेळी मात्र आदित्य एकदम आकारात्मक भूमिकेत. बॅक टू बॅक 2 बॉल आणि बॅक टू 2 बिग हिट. यावेळी मात्र काही वेगळा खेळ करण्याचा प्रयत्न. जेव्हा सरळ बॅटीने फटके येत असतात ना सर, तेव्हा बॅट वाकडी करायची गरज नाही असं मला वाटतंय. पण नक्कीच शॉर्ट पुच चेंडू होता. आता मात्र समीकरण आपण पाहतोय 15 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक नाही, मुक्त प्रदेशात 1 बाउन्स हा देखील जाईल. सीमा रेषा पार चौकार. नक्कीच या चौकाराच्या मदतीने आपण पाहिलं गेलं तर टीम J11 आपण J11 या संघाला पाहतोय, जो चांगल्या भूमिकेमध्ये जाताना आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहिली गेले तर आतापर्यंत धाव फलकावरती लागली आहे 29. 2 गडी बाद झाले असतील, परंतु त्यानंतर आदित्यच्या बॅट मधून 2 षटकार आणि 1 चौकार आपण पाहायला गेला आहे. चला स्पीडअप घ्या. बघा, विवेक यांनी जेवढी कंजूसी केली होती मागच्या ओव्हरमध्ये, तेवढाच हात खुला केलेला आहे सचिन यांनी. पाहूया आदित्य पुढचा चेंडू सचिन याचा काय असेल तो. हा देखील पूल आहे. शॉर्ट टर्म पूल निघून जाईल. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. चौकार येतोय. बॅक टू बॅक बाउंड्रीज. अतिशय महागडं षटक म्हणावं लागेल सचिन मोरे यांचं. आता मात्र लय पकडली आहे फलंदाज आदित्य आणि धावसंख्या आपण पाहतोय या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती. अजून देखील समीकरण ऑन आहे. 1 डॉट बॉल येणं गरजेचं आहे. या डॉट बॉल वरती संपूर्ण मॅचची कहाणी आहे आणि या कहाणीमध्ये रंग कोण भरेल. बॅट अगोदर स्विंग होते. स्लोवर चेंडू हाताळा होता. थोडस एस्ट्यांच्या मागे फंबल पाहायला मिळतं आणि 1 धाव देखील अर्जित केली जाईल. यावेळी पंचांच्या हाताचा पंखा झालेला आहे आणि पंख्याची हवा इथपर्यंत आलेली आहे. 1 धाव वाढलेली आहे. वाईट या अतिरिक्त धावा. नक्कीच थोडंसं महागडं षटक आपण सचिन यांचं पाहतोय, परंतु पुढचा बॉल कशा प्रकारे हाताळतील
कारण की आतापर्यंत 2 षटकार आणि 2 चौकार आले आहेत त्यांच्या या षटकामध्ये. यावेळेस बॅट स्विंग मोठ्याने झाली होती मयूर यांच्या मार्फत, परंतु शेवटचा चेंडू येतोय डॉट बॉल आणि होते षटकाची सांगता. धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकानंतर जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 35 या आकड्यावरती. अतिशय महागडे षटक, 2 षटकार 2 चौकार आणि त्याचबरोबर एक वाईड +1 देखील धाव आलेली आहे या षटकामध्ये. तर 12 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 16 धावा, 16 धावा 12 चेंडू. समीकरण सुरुवातीला फार अवघड होतं सर, पण त्यानंतर थोडं थोडं सोपं होत गेलं आणि आत्ताच्या ओव्हरला जी ओव्हर आली 22 धावांची तब्बल ती ओव्हर होती. त्यामुळे ज्या पद्धतीने विवेक बुद्धीने 3 धावा दिल्या होत्या, त्या धावाचं कुठेतरी कमबॅक पुढच्या ओव्हरमध्ये झालेली आहे. आता मात्र 12 चेंडू 16 धावा, एक वेगळ्या पद्धतीची खेळी डोक्यात आखणं आणि तीच खेळी मैदानात उतरवणं ही काळाची गरज आहे. आदित्य सामना करतील. आदित्य चांगल्या लयमध्ये आहेत. 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. पहिला बॉल गोलंदाजीसाठी अमोल. अमोल यांचा पहिलाच बॉल अगदी हेलिकॉप्टर उडवला आहे आणि लँड होईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. थोडंसं पंख्यामध्ये बळ नव्हतं हेलिकॉप्टरच्या आणि ते लँड आहे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन आदित्य बाद होताना आपण पाहतोय, परंतु जसा आदित्य बाद होतोय तसा मैदानाच्या आतमध्ये संघाची वैभव गुंजाळकर पहिल्या मॅचचा हिरो. परंतु या मॅचची कहाणी वेगळी आहे. या मॅचची कहाणी वेगळी आहे. जर या अगोदरचं षटक थोडंसं महागडं ठरलं सचिन यांचं, ज्या ते 22 धावा आल्या, ते थोडंसं कमी आलं असतं तर नक्कीच 15+ वॉरियर्स हा संघ या मॅच मध्ये अजून देखील आहे आणि अजून देखील मॅच मध्ये संघ आहे, कारण की अजून 11 चेंडू 16 धावा बनवायच्या आहेत. चला वैभव प्लीज मित्रा थोडं स्पीडअप घ्यायचंय. चला स्पीडअप घ्यायचं आणि बरोबर बोला. मागच्या चेंडूवरती जे चित्र होतं आता ते चित्र बदललेलं आहे, कारण एका विकेटचं पतन जायला पुढचा चेंडू. यावेळी मात्र चांगला असा टोलावून काढला चेंडू. इथे 1 धाव येण्यामध्ये यश आलेलं आहे आणि हे 1-2 धावाचं देखील फार महत्व असतं जेव्हा बॉल टू रन मॅच आलेली असते. नक्कीच प्रत्येक धावाचं महत्व असतं. एक धाव येते, थोडंसं फंबल पाहायला मिळालं. सचिन होते त्या ठिकाणी, थोडीशी मिसफील्ड झाली. 1 धाव अर्जित केली. यावेळेस बॅट स्विंग मोठ्याने. नक्कीच मयूर यांनी आतापर्यंत खेळपट्टी वरती उभं राहून फक्त खेळपट्टीचा अंदाज घेतला आहे आणि हा अंदाज बांधलेला नाहीये, कारण की सातत्याने डॉट बॉलचे जे छोटे छोटे हिरे आहेत ना त्यांच्या याच्यावरती लागतायत स्कोर बोर्ड वरती. 9 चेंडू 15 धावा. फुलटॉस चेंडू. यावेळी मात्र तोफा कबूल. फुलटॉस चेंडू म्हणजे सर तोफा आहे. आणि बघा अजून एक तोफा अंपायरने दिलाय, तो म्हणजे नो बॉल म्हणजे 1 धाव प्लस 1 फ्री हिट. नक्कीच नो बॉल होता. नो बॉल वरती चौकार आला आहे आणि फ्री हिटचा बॉल असणार आहे. शहानिशा केली जाईल, कारण नोचा रिव्ह्यू घेतलेला आहे. नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे सर, इथे चेक केला जाईल, थोडासा वेळ घेतला जाईल. आमच्या थोडं कारण की आपली टेक्निकल टीम क्रिक लाईव्ह आमच्या सोबत आहे. दिवसभरातल्या संपूर्ण मॅचचं चित्रीकरण त्यांच्या माध्यमातून राहिलं आहे. लगेचच शहानिशा केली जाईल आणि लगेच तुमच्यापर्यंत निर्णय कळवला जाईल. आमचे आज पंचांची चांगली भूमिका राहिली आहे. कारण की हा खूप महत्वाचा चेंडू आहे या मॅच मध्ये, त्यामुळे शहानिशा केली जाते. कारण पूर्ण मॅचची कहाणी आहे. येस पंचाने कळवलाय की हा नो बॉल आहे, म्हणजे नो +4 एक नो ची रन आणि त्याचबरोबर फ्री हिटचा चेंडू असणार आहे. आता मात्र मयूर फ्री हिट तोफा कबूल करेल, कारण की नक्कीच हात मोकळे करण्यासाठी त्याला संधी दिलेली आहे. संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न आहे, परंतु सोनं करता आलेलं नाहीये. डॉट बॉल येतोय. फ्री हिटचा चेंडू पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु पॉईंटच्या क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू गेलेला नाहीये. निर्धाव असा चेंडू येते. कमबॅक केला आहे. हे उर्वरित 2 चेंडू जर चांगले हाताळले तर या मॅच मध्ये मजा येईल.
अर्ध्या पिचवर टाकला होता, लॉफ्ट केला इनसाइड आउट थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर, निघून जाईल. पंच सांगतील येस चौकार आहे, कारण की त्या हेडलाईटच्या खाली बॉल पडलेला होता, परंतु पंच आमचे तेज आहेत, तर्रार आहेत. 1 बाउन्स सीमारेषा पार जातोय, चेंडू चौकार घेऊन येतोय. आता मात्र मॅचचा समीकरण चेंज होताना पाहतोय विजय दादा. नक्कीच या मॅच मध्ये आता जय 11 या संघाने जम पकडलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 44. धावसंख्या आपण पाहतोय स्ट्रेट रिझन मध्ये पटका चांगला आहे, लांबी हो पाहिजे एवढी स्ट्रेट रिझन मध्ये षटकार, आणि या षटकाराने दोन्ही स्टाईल मध्ये मॅच फिनिशिंग करतोय मिस्टर मयूर, आणि विजय ठरतोय टीम जय 11. हार्ड लक बॅड लक 15+ वॉरियर, पुन्हा शय्या आणि काउंटर अटॅक करा, परंतु चांगली बॅटिंग. तर उद्याचा जो दिवस आहे मालदन प्रीमियर लीग 2025 भव्य डे नाईट स्पर्धा, उद्याचा दिवस शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025. मी सगळ्यांचं या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितो, कारण की उद्याचा जो शेड्यूल आहे त्याचं सर्वांनी या ठिकाणी नोंद करून घ्यायची आहे. टीम पहिली मॅच होणार आहे टीम डिझायर स्पोर्ट्स, ज्यांनी 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत, आणि त्यांच्या समोर असतील टीम समर्थ स्पोर्ट्स, त्याचबरोबर आर्या स्पोर्ट्स, आणि त्यांच्यासोबत असतील 2 हात करण्यासाठी जय 11. ज्या संघाने